बरं, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. सेम लिंक दररोज आहे, नवीन लिंकची गरज नाही. सेम लिंक तुम्हाला यूज करायची. यू हॅव टू यूज द सेम लिंक. ऑल राईट. येस सर. चला. ओके, थँक्यू. बघा, वाक्य बघा. 28 ना. सेंटेन्स नंबर 28. बर. मला पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही मी. काय घटना वाईट घडलेली आहे. महाराष्ट्राचा एक नेता हरवलं असं म्हणणं खूप गरिबीचं लक्षण ठरेल. एक विचार, एक विचारधारा, एक कर्तव्यदक्ष असणार अख्खं विद्यापीठ म्हणता येईल, अख्खी संस्था म्हणता येईल. तो एक व्यक्ती नव्हता, तर एक स्वतःमध्ये एक इन्स्टिट्यूशन होतं ते. असं चालतं फिरतं कधीही न थांबणारं वादळ महाराष्ट्रानं हरवलेलं आहे. खूप मोठं नुकसान आहे, खूप मोठं नुकसान आहे. व्यक्तिगत स्वरूपात बोलत नाही, त्यांच्या व्यक्तीशी रिलेटेड असणाऱ्या अनेक गोष्टी त्या व्यक्तीबरोबर निघून गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या अर्थानं खूप मोठी संस्था महाराष्ट्रानं हरवलेली आहे. हे वाक्य योग्य ठरलं. मात्र तुम्हाला खरं सांगू, ह्या सगळ्यांचं पाप कोणावर आहे? तर आपल्यावर आहे, तुमच्या आमच्यावर आहे. हा सगळा समाज जो आहे तो या घटनेमध्ये आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आहे. समजतंय? तर कसं काय? काय सिस्टमचं एकदम चिंधड्या. मी हजार वेळेस बोलतो. 26 तारखेला देखील तुम्ही जर बारकाईनं माझ्या शब्दांकडे लक्ष दिलं, मी परवाच बोललो होतो. सारे जहां से अच्छा. बरोबर खरं वाटत नाहीये. भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली, तरी पण सारे जहां से अच्छा फक्त शब्दामध्येच आहे, कुठंच अच्छा नाहीये. इट इज नो वेअर अच्छा. हाय स्टँडर्ड ऑफ इनडिसिप्लिन एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी खूप मोठ्या उच्च स्तरावर तुमचं शिस्तभंगत आहे, बेशिस्त आहे. सगळ्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी. मग बेशिस्त म्हणजे काय सर? काहीच माहित नाही आपल्याला. आपल्याला म्हणतो मी, माझ्या सहित सगळ्यांना. कधी खायचं, कधी प्यायचं, काहीच माहित नाही. खाण्यापिण्याचे नियम आपल्याला माहित नाही, जे बायोलॉजीच्या शिक्षकाची जिम्मेदारी आहे. 10 पर्यंत मुलाला काय खायचं, कधी खायचं, काय प्यायचं, कधी प्यायचं आणि कसं प्यायचं, कसं खायचं, किमान या तरी गोष्टी बायोलॉजीच्या, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी शिकणाऱ्या व्यक्तीला याव्यात, मुलाला. तर हे एक्झाम्पल आहे. तात्पर्य, कुठंच डिसिप्लिन नाहीये, कुठंच. हा एक छोटासा भाग आहे. सारे जहां से अच्छा मधील एक छोटासा भाग आहे. ही छोटीशी गोष्ट पण ठीक नाही. याच्यासारख्या अनेक, देर आर सो मेनी थिंग विच आर नॉट अप टू द मार्क, अप टू द रिक्वायर्ड स्टँडर्ड. अनेक गोष्टी आहेत. मग वेळेवर होमवर्क न करणं हा डिसिप्लिनचा भाग आहे. ज्या जो शिक्षक एखादा विषय शिकवतो, त्या शिक्षकाकडं त्या विषयाचे बुक्स घरी नसणं हा पण डिसिप्लिन. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तर मी बोलत होतो, माझा पॉइंट होता की त्या विषयाच्या टीचरकडे ते पुस्तक अवेलेबल नसतं, हा देखील डिसिप्लिनचा भाग आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी काही मुलांचं या ठिकाणी टेस्ट घेतली. तर इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना रीडिंग करता येत नाही, हे आजचं सत्य आहे. तात्पर्य, प्रत्येक ठिकाणी बेसिस बोकाळलेली आहे. आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे कालचा ऍक्सिडेंट होता.
हे काय भारताला नवीन आहे का? तिकडे आंध्र प्रदेशचे YSR गेले, डॉक्टर YSR. तिन्ही दलाचा प्रमुख विमान अपघातामध्ये जातो. ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जिम्मेदारी आहे तेच सुरक्षित नाहीत आपल्या देशामध्ये. पण हे सगळं का घडतंय? ह्याचं खापर पुन्हा एकदा शाळेवरच आहे. आपण का म्हणलो मी, आपण सगळाच समाज याच्यावर कुठंच लक्ष देऊन नाहीये. समाजाला काही पडलंच नाही. कोणी काय करतंय करू दे, कोणी काय करतंय करू दे. मला एक परवा पेशंट भेटला. मी म्हणलं किती खर्च झाला ऑपरेशनला? ते म्हणलं काहीच नाही झालं, फुकट झालं. मी कसं काय? ते माझ्याकडे म्हणे आयुष्यमान कार्ड होतं. बिल किती झालं? झालं होतं 1 लाख रुपये. 20,000 मला दिले, त्यांनी 3 लाख घेतले म्हणले. अच्छा, तो आनंदित आहे. आता घेतले कोणी? समजतंय का स्टोरी कुठे आहे? चलता है वाला बिहेवियर आहे. काय क्रॉस चेकिंग नाही. पुण्यात या इकडं, रस्ते बघा किती क्लीन आहेत. चलता है. आणि चलता है या बिहेवियर मुळे, या गोष्टीमुळं मुलांना, समजा टीचरनं होमवर्क केला नाही केला, जाऊ चलतंय. चलता है दृष्टिकोन, आणि हा अशा ठिकाणी रिफ्लेक्ट होतो. बिकॉज आपल्या समाजातूनच हे पायलट जातात. पायलट कुठून जातात? पायलट जातात कुठून? पायलट तयार कुठून होतात? आकाशातून पडतात का? आपल्याच या समाजापैकी काही लोक पायलट म्हणून सिलेक्शन होत त्यांचं. दुसरी गोष्ट, अशा VIP मोमेंटसाठी, VIP लोकांना पायलटिंग करण्यासाठी, VIP लोकांचं एरोप्लेन ऑपरेट करण्यासाठी किती एक्सपिरियन्स पायलट हवा आहे. या गोष्टीवर लक्ष देत नाही कोणी. मॅन पॉवर अवेलेबल नाही. अरे वरून वर वर हवेत जर गेलं तर तिथं तुम्हाला चुकीला माफी नाही. देर इज नो एक्सक्यूज फॉर एनी स्मॉल मिस्टेक. बघा काय विचित्र अवस्था आहे. शेवटच्या क्षणाला विमान कोसळलंय, त्याला रनवेला टच करायचं होतं. तात्पर्य हे सगळं याच्यावर सगळ्यावर विचार झाला पाहिजे. आणि याच्यावरून धडा काय घ्यायचा? बघा, वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळे लेसन घेता येतात. भाव भाव भाऊ भाऊक होणं हे नॉर्मल आहे. भाऊक तर होणारच, का नाही होणार? मात्र याच्यावरून शिकतो काय आपण? खऱ्या अर्थानं श्रद्धांजली म्हणजे काय असणार आहे दादांना? तर डिसिप्लिन्ड बिहेवियर. हा, he himself was quite disciplined person. मी अनेक वेळेला ऐकलंय की तुमच्या तिकडं, आपल्या इकडं जो कारखाना आहे इड्याचा, त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला दादा सकाळी 7 वाजता पोहोचलेले आहेत. लक्ष द्या. सो ही वॉज इन डिसिप्लिन. तर डिसिप्लिन मध्ये असायचे, डाऊटच नाहीये. मात्र समाजाच्या इनडिसिप्लिन बिहेवियर मुळे हे सगळे असे हादसे होत आहेत. तर आय वॉज टॉकिंग अबाउट श्रद्धांजली काय असेल. तर दररोज सकाळी न चुकता 4:30 वाजता उठणं म्हणजे खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल. दिलेला होमवर्क टायमात करणं ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल. मुलांचा होमवर्क योग्य पद्धतीनं चेक करणं ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल. कारण का, जर डिसिप्लिन बिहेवियर वाला सोसायटी समाज आपण घडवला, नैतिकता जपणारा ऑनेस्टी वाला समाज आपण जर घडवला, तर ती खऱ्या अर्थानं कालच्या घटनेला दिलेली वाहिलेली श्रद्धांजली असणार आहे. त्यामुळं याच्यातून प्रत्येकाने वेगवेगळे लेसन घ्यावेत आणि शिस्त प्रियता प्रत्येकाच्या अंगी आपण स्वतःहून बांधण्याचा प्रयत्न करावा. सो वी विल हॅव टू मेंटेन व्हेरी व्हेरी डिसिप्लिन बिहेवियर, and that is going to be a great honor to our beloved Mr. Ajit Pawar Sahib. So, having said these lines for the great personality, I wanted you to come back to the today's topic. Thank you so much for being with me. वाईट घटना झालेली आहे. या हे सगळ्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे. चला, शो मस्ट गो ऑन. आपण आपलं काम करणं देखील तेवढंच आवश्यक आहे. काल त्यामुळे आपण सुट्टी दिली होती, मात्र शेवटी काय,
गोष्टी सुरळीतपणे हळूहळू का होईना पण चालू कराव्या लागतात. चला कुठं होतो आपण? तुम्हाला कधी कधी कर्त्याशिवाय ओके वेट वेट वाक्य सांगितली जातात. मला ऍक्च्युली हे वाक्य नव्हतं लिहायचं. चला पॉझिटिव्ह वाक्य आलं, निगेटिव्ह दुसरं लिहू. बघा, कधी कधी वाक्यामध्ये करता वापरला जात नाही. हे मला वाक्य लिहायचं होतं. चला असू द्या. बरं, तुम्हाला कधी कधी कर्त्याशिवाय वाक्य सांगितली जातात. बरं, हे वाक्य मला सांगा, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे? हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे? सांगा बरं, सांगा लवकर. पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस का? कशामुळं? तर याच्यात सब्जेक्ट नाहीये. हा, सब्जेक्ट म्हणजे काय? जो सांगणारा आहे ना, सांगणारा तोच नाहीये. मग जे सांगितलं जातं ते काय आहे? वाक्य आहेत. आणि ज्याला सांगितलं जातं तो काय आहे? तुम्ही आहात. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत. दोन्ही काय आहेत बघा, जे सांगितलं जातं ते पण ऑब्जेक्ट आहे, ज्याला सांगितलं जातं ते पण ऑब्जेक्ट आहे. जो सांगतो तो सब्जेक्ट आहे, सांगणारा या वाक्यामध्ये नाहीच आहे. म्हणून सब्जेक्ट अब्सेंट असल्यामुळं फोकस इज देअर ऑन द ऑब्जेक्ट. ज्याला सांगितलं ते पण महत्वाचं आहे, आणि जे सांगितलं ते पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळं हा आहे कोणता व्हॉइस? पॅसिव्ह व्हॉइस. आता बनवायचा कोणता? ऍक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? तुम्हाला वाक्य सांगितली जातात. यू बनवा, आता बनवा, इंग्लिश मध्ये बनवा. हे सांगा. यू, यूच्या पुढे काय होईल रे? ऍमिजार पैकी काय येईल? ऍमिजार पैकी काय येईल? आर. आर. आर नंतर काय येतं बघा? मेन वर्ब थर्ड फॉर्म आहे का इथं? आहे का इथं? यस. आहे ना? सांगा मग. टोल्ड. 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 काय? वाक्य, सेंटेन्स. सेंटेन्सेस. कर्त्याशिवाय, विदाउट सब्जेक्ट. मी अच्छा असेल, चला ठीक आहे. विदाउट सब्जेक्ट. आणि कधी कधी म्हणजे काय? टाइम फ्रेज आहे, सम टाइम. समजताय का? येस और नो? समजताय का? येस और नो? यस सर. यस सर. बर, आता हेच वाक्य आणखीन एका पद्धतीने बनवलं जातं. कसं? वाक्य, याला काय घ्यायचं? ऑब्जेक्ट घ्यायचा. बघा, सेंटेन्सेस. हा पुढं काय? जा तिकडं फॉर्म्युल्याकडं. काय होईल? आर. थर्ड फॉर्म टोल्ड. तुम्हाला टोल्ड बाय. ए गाढव कुठली? बाय कसं येईल? सब्जेक्ट नाही ना. बाय सब्जेक्ट म्हणजे कर्त्याद्वारे. लक्षात घ्या. सेंटेन्सेस आर टोल्ड. तुम्हाला टू यू. इकडे बघा, सेंटेन्सेस आर टोल्ड टू यू. कशी वाक्य सांगितलं जातात? विदाउट सब्जेक्ट. आणि समयसूचक शब्द वाक्याच्या शेवटी. समयसूचक शब्द वाक्याच्या शेवटी. समटाइम. आर यू ऑल क्लिअर विथ दिस? आर यू ऑल क्लिअर विथ दिस? येस और नो? यस सर. Yes, yes, sir. हा 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 असू द्या. असे आणखीन आणखीन काही वाक्य आपण ज्यावेळेस बघू त्यावेळेस तुमचा हा टू यूचा डाऊट दूर होऊन जाईल. चला ठीक आहे. बरं, आता आपल्याला काय करायचंय? याचा पॅसिव्ह व्हॉइस बनवायचा, सॉरी ऍक्टिव्ह व्हॉइस बनवायचा. ऍक्टिव्ह व्हॉइस बनवायचं म्हणजे काय करायचं? आपल्याला करता उदाहरण आणावं लागेल. बर, अशा वेळेला काय करायचं? तुमचं एज्युकेशन सॉरी अकॅडमिक क्षेत्र काय म्हणतंय? शैक्षणिक क्षेत्र काय म्हणतंय? तर बघा लक्षात घ्या, अशा वेळेला काय म्हणतंय? जर सब्जेक्ट दिलेला नसेल तर त्यांनी सांगितलं असा सब्जेक्ट वापरा.
परंतु हे म्हणलं काय, she म्हणलं काय किंवा they म्हणलं काय तरी पण चालतं. परंतु तुमच्या अकॅडमिक्सचा असा रूल आहे, आपल्या अकॅडमिक्स मध्ये असा रूल आहे, शैक्षणिक मध्ये हा जनरल बनवलेला रूल आहे की दे हा सब्जेक्ट वापरा. अशा वेळेला काय करा, दे हा सब्जेक्ट वापरा, त्यांनी सांगितलं असं वापरा. मग काय होईल सांगा, मग चला याबद्दल बनवा दे, सांगा रे. बर त्याच्या अगोदर आपण काय करू, त्याच्या अगोदर आपण मराठीमध्ये बनवू. याला मराठीमध्ये पॅसिव्ह मध्ये बनवा बरं. चला बनवा, बनवा पॅसिव्ह मध्ये. करतात ते वापरा. चला सांगा. व्हेरी गुड. बोला. ते तुम्हाला कधी कधी व्हेरी नाईस, शिवाय वाक्य सांगतात. व्हेरी नाईस, एक्सलंट. बघा त्याने भारी सांगितलं. व्हेरी नाईस, एक्सलंट मॅन. बघा कोण सांगितलं ते, ते तुम्हाला. व्हेरी नाईस. कधी कधी कर्त्याशिवाय वाक्य सांगतात. व्हेरी नाईस. आता याला इंग्लिश मध्ये लिहायचं. सांगा बरं आता. खूप सोपं झालं. सांगा. दे They They tell told they told they tell to you you टेल यू. टूची गरज नाही. दे टेल यू. tell you sentences without subject without subject sometimes. sometimes. एक्सलंट. विदाउट सब्जेक्ट समटाइम. क्या बात है. ए कोणारे खुरखुर. प्रथमेश ढगे, माईक बंद कर मला. प्रथमेश ढगे नवीन दिसतोय. माईक बंद करा. तुझ्या तिकडची रातकिडे सगळ्यांच्या कानात जायला लागले. बरोबर. माईक चालू करू नका. माईक बंद आणि चालू कसं करायचं माहिती तुम्हाला. स्क्रीनला टच करायचं आणि एक नंबरला अशा प्रकारचे चित्र आहे बघा, असं असं असं. त्यावर टच केलं काय होतंय, त्याच्यावर रेड लाईन येते. आणि तुम्हाला ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस टच केलं की ते रेड लाईन निघून जाते बघा. ठीक आहे, समजतंय का. येस ऑर नो. ओके चला. सो दुसरं वाक्य मला सांगायचं होतं. टेन्स, अरे 29 कसं काय, 28 होतं नाही. नेक्स्ट नंबर इज 29. नेक्स्ट नंबर इज 29. काय वाक्य होतं, काय वाक्य होतं. कधी कधी काही वाक्यामध्ये, बरोबर आहे का, करता वापरला, कोणाला माहिती बोलाय रे, जात नाही. बरोबर आहे का. असं होतं वाक्य. येस ऑर नो. असं वाक्य होतं. मला हे लिहायचं होतं. चला असू द्या. बरं तुम्हाला माहितीये हे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सांगा. बर काय करावं लागेल सांगा. अगोदर पॉझिटिव्ह बनवणं लागेल. बरोबर आहे नाही, बरोबर आहे का. Yes, sir. कधी कधी काही वाक्यांमध्ये करता वापरला जातो. कधी कधी काही वाक्यांमध्ये करता वापरला जातो. आता मला सांगा हे ऍक्टिव्ह व्हायचं आहे का पॅसिव्ह व्हायचं आहे सांगा. Passive voice. ऍक्टिव्ह व्हायस मध्ये हे आहे का हे आहे, हे आहे का हे आहे, कोणतं आहे. डॅश डॅश काम केलं जातं. व्हेरी नाईस. डायजेस्ट काम केलं जातं. कोण होतं रे, ओंकार. व्हेरी गुड. बघा कसं सांगतो तो. व्हेरी नाईस ओंकार. डॅश काम केलं जातं. करेक्ट. व्हेरी गुड. एक्सलंट. व्हेरी फाईन. कोण आहे, साने मॅडम तुमचा मुलगा आहे का. चला डॅश डॅश काम केलं जात. बर मग सांगा बरं ह्याला हे वाक्य अगोदर बनवू आपण. चला सांगा काय काम केलं जातं, काय वापरलं जातं.
करता चला करता करता, व्हेरी गुड. मग सब्जेक्ट दॅट इज युअर ऑब्जेक्ट. हा, जे वापरलं होतं तो आपला ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट इज झालं का? इज मेन वर्ब काय? वापरणे. used व्हेरी नाईस. यूज, व्हेरी नाईस. चांगलं प्रोनाउन्सिएशन केलं बघा याने. यूज, व्हेरी गुड. सब्जेक्ट इज यूज काय? यूज बरोबर आहे. इन सेंटेन्स, इन सेंटेन्सेस. आणि कधी कधी म्हणजे काय? समटाइम्स. समजलं का इथपर्यंत? येस ऑर नो? yes sir यस सर आता याचा आपल्याला काय करायचं? पॅसिव्ह बनवायचं. सॉरी, काय बनवायचं? ऍक्टिव्ह बनवायचं. हे पॅसिव्ह आहे. हे जर पॅसिव्ह आहे तर याचं ऍक्टिव्ह बनवायचं. ऍक्टिव्ह बनताना काय करायचं? ते हा सब्जेक्ट घ्यायचा. मग काय होईल सांगा मला, याचं मराठीमध्ये सांगा. ते कधी कधी काही वाक्यामध्ये वापरला जातो. वापरला जातो नाही, वापरतात गदड्या. ते कधी कधी काही वाक्यांमध्ये करता वापरतात. करता वापरला जातो नाही. ते कधी कधी काही वाक्यांमध्ये करता वापरतात. चला इंग्लिश मध्ये लिहायला. दे, बोला रे, बोला इंग्लिश मध्ये. they use यूज subject in sentences sometimes. दे, कुठे गेलं? दे यूज सब्जेक्ट इन सेंटेन्सेस समटाइम्स. ऑल राईट, ऑल राईट, ऑल राईट. बरं, मग याचं ओरिजिनल वाक्य कसं होईल? याचं ओरिजिनल वाक्य निगेटिव्हचं, याचं ओरिजिनल वाक्य कसं होईल बघा. ओरिजिनल हे वाक्य कसं असलं असतं सांगा बरं. निगेटिव्हचं सब्जेक्ट सब्जेक्ट इज नॉट यूज इन सेंटेन्सेस समटाइम. व्हेरी गुड. इन सेंटेन्सेस समटाइम नाही रे, समटाइम्स शेवटी वाक्याला, समटाइम्स. बर, आता याचं आपल्याला पॅसिव्ह बनवायचं म्हणजे काय? याचं निगेटिव्हचं आपण काय केलं? पॉझिटिव्ह केलं. आता हे ओरिजिनल आपलं वाक्य दिलं गेलं असतं ना, तर याचं आपण काय केलं? नॉट काढलं, पॉझिटिव्ह केलं. याचं आपण काय केलं? पॅसिव्हचं ऍक्टिव्ह केलं. पॅसिव्हचं ऍक्टिव्ह कसं केलं? तर वापरला जातो, तर ते वापरतात. मग यानुसार गेला आपण. दे यूज सब्जेक्ट इन सेंटेन्सेस समटाइम्स. इज गायब झालं, बरोबर. सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म गायब झाला. फर्स्ट फॉर्म आला. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. इकडे सब्जेक्ट ऑब्जेक्ट प्लस ॲमिझर प्लस थर्ड फॉर्म होता. समजलं का? तर ॲमिझर गायब झालं, थर्ड फॉर्म गायब झाला, तो फर्स्ट फॉर्म मध्ये आला आणि बाकीचं ऑब्जेक्ट तिकडे आलं, बरोबर. बर, आता याचं काय करायचं आपल्याला? याचं निगेटिव्ह बनवलं की या निगेटिव्हचं निगेटिव्ह ऍक्टिव्ह वाईज तयार होतं. उलट घेतलंय आज. पॅसिव्ह वाईज निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पॅसिव्ह वाईज. पॉझिटिव्ह पॅसिव्ह वाईज केलं, याचं पुन्हा पॉझिटिव्ह पॅसिव्ह वाईजचं पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह वाईज केलं. आणि याचं आपला निगेटिव्हचं निगेटिव्ह पाहिजे असल्यामुळं या पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह वाईजचं पुन्हा निगेटिव्ह करायचं. कसं करायचं सांगा बरं मला, सांगा. They do not use subject in sentences एक्सलंट, व्हेरी गुड. कोणत्याही सिंपल प्रेझेंट मधील ऍक्टिव्ह व्हायचं सेंटेन्सचा म्हणजे काय? जे सब्जेक्ट काम करतो या पद्धतीने असतं. अशा सेंटेन्सचा निगेटिव्ह म्हणताना सब्जेक्ट नंतर डू नॉट किंवा डोंट वापरतात ए ग्रुप साठी, आणि बी ग्रुप असेल तर डज नॉट किंवा डझंट वापरतात. या गोष्टी लक्षात घ्या. चला, दे डू नॉट काय यूज. व्हेरी गुड, तुम्ही सांगितलं सगळ्यांनी. सब्जेक्ट इन सेंटेन्सेस समटाइम्स. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? yes Yes, sir सगळ्यांना समजलं का? Yes, sir. म्हणजे हे वाक्य ऑलरेडी आपल्याला दिलं गेलं असतं. हे वाक्य या वाक्याचा अर्थ हा आहे. कधी कधी वाक्यांमध्ये करता वापरला जात नाही. सब्जेक्ट इज नॉट युज इन सेंटेन्सेस समटाइम्स. मग या वाक्याचं काय घेतलं? आता बघा, हे वाक्य का लिहिलं मी बोलता बोलता हे वाक्य बोललो आणि मला जाणवलं की हे वाक्य सिंपल प्रेझेंट मधलं व्हॉइस मध्ये वापरू शकतो आपण. हे पॅसिव्ह व्हॉइस आहे
आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आपण वापरता वापरता मला दिसलं हे वाक्य, पण मी तेच वाक्य एक्झाम्पलला घेतलं. वेगळं वाक्य आठवण्याच्या ऐवजी आपण ज्या वाक्य बोलतोय हेच वाक्य जर या प्रकारात नसेल तर आपण का नाही घ्यायचं. तर वाक्य आपल्या अवतीभोवतीच फिरतात, लक्षात घ्या. त्यांच्यावर फक्त नजर ठेवायची कुठं वाक्य गेलं ते. ऑल राईट, चला असं एखादं वाक्य आठवतंय का सांगा मला. असं एखादं वाक्य आठवतंय का. सतीश सर सर्व शिक्षकांना मुलांची रीडिंग घ्यायला हो. सांगतात. नाही नाही नाही, मी नाही सांगत, तुमचे प्रिन्सिपल सांगत असतील. लिहा, आमचे टीचर्स सर्व मुलांचे रीडिंग घेतात. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे मला सांगा बरं. जे रीडिंग घेतात ते काय आहे. टीचर्स. सब्जेक्ट आहे. ओके, ऑल द आवर टीचर्स, व्हेरी गुड. काय घेतात तर रीडिंग आहे. रीडिंग हे नाव नाही बरं काय, रीडिंग हे क्रियापद नाही, रीडिंग हे वर्ब नाहीये. आणि मेन वर्ब काय आहे. हे मेन वर्ब आहे, हे नाही. हा, व्हेरी गुड. टेक घेणे हे मेन वर्ब आहे. रीडिंग हे नाउन आहे. रीडिंग या नाउनला प्रकार म्हणतात. या नाउनचा प्रकार आहे जेरन टाईप. म्हणजे काय, वर्बला आयएनजी लावून जे नाउन बनतं त्याला म्हणतात जेरन काइंड ऑफ नाउन. बर, सर्व मुलांचे हे पण ऑब्जेक्ट आहे, मात्र आपण ऑब्जेक्ट सोपं वापरू. हा ऑब्जेक्ट घेऊ, ठीक आहे. चला, मला कन्फ्युजन होणार नाही. हा, बर, इंग्लिश मध्ये सांगा तर हे मला. इंग्लिश मध्ये सांगा. ऑल Our टीचर teachers. टेक ऑल कुठे आहे रे. ऑल स्टुडंट आवर टीचर्स घेतात, मेन वर्ब बघा इथे आहे. टेक काय घेतात. रीडिंग ऑफ ऑल स्टुडंट ऑल स्टुडंट किंवा ऑल द स्टुडंट. टी सायलेंट आहे. ऑल द स्टुडंट. ऑल राईट. चला, आता ते पॅसिव्ह कसं करता येईल. चला अगोदर मराठीत बनवू. सर्व मुलांची रीडिंग टीचरद्वारे घेतली जाते. सर्व, बरं ठीक आहे. आता बघा, सर्व मुलांचे रीडिंग याला अख्खाच्या अख्खा आपण ऑब्जेक्ट समजू शकतो. रीडिंग ऑफ ऑल द स्टुडंट म्हणजे अख्खाच्या अख्खा ऑब्जेक्ट आहे. काय घेतात तर रीडिंग ऑफ ऑल द स्टुडंट हे अख्खाच्या अख्खा ऑब्जेक्ट झालं. चला, सो सर्व मराठी हे पॅसिव्ह लिहिताना ते प्रकर्षण जाणवलं. सर्व मुलांचे रीडिंग, हा काय आमच्या, सांगा रे मित्रांनो. आमच्या टीचर्सद्वारे घेतली जाते. घेतले, ऐक समजलं का नाही. कर्त्याद्वारे केलं जातं म्हणजे घेतले जाते. बर, चला मग सांगा आता ऑब्जेक्ट काय आहे? रीडिंग सर्व ऑफ मुलांचे रीडिंग. रीडिंग ऑफ ऑल स्टुडंट्स. मुलांचे रीडिंग व्हेरी गुड. रीडिंग ऑफ ऑल द स्टुडंट. द स्टुडंट नाही रे, स्टुडंट इज रीडिंग आहे. रीडिंग इज And by our teacher. taken by our न्यूट्रल teachers. फॉर्म. टेकन बाय आवर स्टुडंट नाही, आवर Teachers. टीचर. सगळ्यांना समजलं का. येस ऑर नो. Yes, sir. येस ऑर नो. Yes. बरं, आणखीन काय सांगते ते सांगा. कॅन एनीबडी टेल सेंटेन्स असे सांगायचे वाक्य. असं किंवा असं कसंही सांगा. चला, हा सांगा. मी सांगू का. मी सांगू. मी एक सांगतो. मी सांगू का. बघा, पालक
भाजीवाला नाही म्हणत, पालक म्हणजे तुमचे पालक. पालक. बुक्स. तर काही पालक वाचतो बरं का, मग मी लिहितो सर्व पालक. बुक्स वाचत नाहीत. चला, याचं पॉझिटिव्ह काय होईल सांगा. बर, निगेटिव्ह सांगता अगोदर. निगेटिव्ह, ऑल पॅरेंट्स. बोला रे. All parents do not read book. रीड बुक्स रे. बुक्स आहे, सॉरी. सगळे पालक एकच बुक कसं असतील. रीड बुक्स. डू नॉट रीड बुक्स किंवा डोंट रीड बुक्स. आता हे डू नॉट काढले काय होईल आपलं, पॉझिटिव्ह होऊन जाईल. बनवायचं पॉझिटिव्ह. काय करायचं मग, हे कोणतं व्हायचं आहे, ऍक्टिव्ह का पॅसिव्ह. ऍक्टिव्ह व्हायचं आहे. Voice. आता याचं आपल्याला पॅसिव्ह बनवायचं म्हणलं तर काय करायचं, अगोदर पॉझिटिव्ह बनवायचं, त्याचं पॅसिव्ह बनवायचं आणि परत मग त्याचं निगेटिव्ह बनवायचं. चला सांगा काय होईल. all parents English read बरोबर आहे. books. read books. All parents. read books. Excellent. Read books. Very nice. आता याचं पॅसिव्ह बनवा बरं. पॅसिव्ह कसं बनल, ऑल पॅरेंट्स रीड बुक्स. ऑब्जेक्ट आलं इथं बघा. हा, बुक्स त्याबद्दल बनवायचंय. सर्व पॅरेंट्स द्वारे वाचले जातात. सांगा रे. Books. बुक्स ऑब्जेक्ट आहे. पालकांद्वारे वाचले जातात. बालकांद्वारे वाचले जातात. बरोबर. बुक्स आर रीड. रीड थर्ड फॉर्म पण रीडच आहे. बुक्स आर रीड. पुढं काय, बाय ऑल द पॅरेंट्स और ऑल पॅरेंट्स. इथपर्यंत क्लिअर आहे का, येस ऑर नो. Yes, sir. आता हे ओरिजिनल वाक्य कसं होतं आपलं, ओरिजिनल वाक्य आपलं निगेटिव्ह होतं. मग याचं काय करायचं सांगा. Negative. एक्सलंट. म्हणजे काय, याचं हे पॅसिव्ह होईल. सांगा बरं मग. Books are Books not are not read by all parents. बाय ऑल पॅरेंट्स और ऑल द पॅरेंट्स. चला लिहून घ्या. एक कोण आहे रे, मोबाईल हात लावू नका. प्लीज राईट डाऊन प्रॉपरली. कवाळे सर मला एक सांगा, किंवा कोणीही सांगा, कोणताही टीचर. कवाळे सर इंग्लिशचे डील करतात म्हणून त्यांना प्रश्न आहे. तर मला सांगा, निगेटिव्हचं पॅसिव्ह आपल्याला पुरेसा आहे का आणखीन घ्यायचं आहे. कवाळे सर आहेत का. हा, घेतलं एक दिवस घेतलं तरी बरोबर सर. नाही, मी म्हणतो तुम्ही एक दिवस म्हणता, आपण 2-3 दिवस घेऊ ना, काय फरक पडतो, कुठं पडायचं आपल्याला. म्हणतात सांगा सर. हा, 2-3 बिंदास घेऊ. खूप प्रॅक्टिस खूप घ्यायची, प्रॅक्टिस खूप घ्यायची. हा. घेऊ आपण, काय अडचण नाही. 2-3 दिवस घेऊ. चालतंय. चला चला लिहून घ्या. इज एनीबडी रिमेनिंग. तर कोणाचं राहिला असेल तर फोटो पाठवतो मी. ऑल राईट. होमवर्क सगळ्यांना समजलाय, येस ऑर नो. Yes, sir. होमवर्क सगळ्यांना समजलाय का. ऑल राईट. Shall we have pause then? Shall we have pause? Yes, sir. Yes, sir. We'll have cause. Okay, we'll have pause. Bye bye. Yes, sir. Will you pause?